गोरई बी संघाचा कॅप्टन्सला 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत. अरुण कदम यांना आज्ञासवी. हॅलो हॅलो प्रथम मी कोळी आग्रे एकता समाज मंडळ यांचे आभार मानेन. कारण आणि दादा आमच्या बरोबर असले ना अजून आम्हाला याच्या पुढे नेतील आणि याच्या पुढे नेतील त्यांची गॅरंटी. कारण ते असा विषय काय माहिती आहे. कारण विषय काय आहे, यो कोळी आगरी समाज मंडळ आपला समाज कसा माहिती आहे की एन्जॉय मॅच आणि सर्वात डिमांडने ध्यानात ठेवा. कर आपली हे कोळी आगरी आगरी समाज मंडळ आहे आपला एक नंबर आहे. आणि जे आमचे दादा आहेत, दादाच्या विषयी बोलायचं शब्द नाही माझ्या तोंडातून. माझ्या तोंडातून दादाच्या विषयी बोलायचा शब्द नाहीच आहे. कारण असं एक व्यक्तिमत्व आहे, ते आपल्याला कुठं बी पोहोचू शकतात. पण कोणी राग रोष न आपलं मैफिल मॅच आहे. ते मी पुन्हा एकदा गोराई बीच्या वतीनं पूर्ण आपल्या कमिटीचं आणि दादाचे आभार मानतोय. दादा खरोखर आम्हाला इथं बोलवलं. धन्यवाद अरुण कदम सर, तुमचं सर पुण्याचे एकदा आभार मानतोय. तुम्ही आलात, तुम्ही चांगला खेळलात. तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असेल. थँक्यू तर नक्कीच सर, तुम्ही बी कॉमेडी एक नंबर करताय. धन्यवाद. पुढचा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार. या वेळेला मात्र ग्लेन बैती नावाचा खेळाडू, आपण जर ग्लेन बैती बद्दल जर सांगायचं झालं, स्टँडी SP विक्रोडी या मोठ्या संघातून मात्र वर्णी लागली होती आणि खूप चांगला क्रिकेटर देखील आपल्याला पाहायला मिळतो. 40 प्लसचा क्रिकेट सध्या खेळतोय. शारकोपचे ऍडव्होकेट दिलीप केनी सर आणि मलाडचे गणेश केनी सर. या वेळेला बघा समालोचन कक्षाच्या डोक्यावरून खेळलाय षटकार. 4 मध्ये 3 षटकार ठोकणारा फलंदाज ग्लेन बैती. मी का तारीफ केली या खेळाडूची, कारण की क्लास नजाकत मात्र या खेळाडूकडे आहे. 18 धावा पहिल्या चेंडूवर. पंच अंपायर ध्यान रखिए. एक मिनिट. खोलपट टप्प्याचा चेंडू तर इथून मात्र बॅटला चेंडू लागलाय हेच सांगतोय. एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपला जाईल. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. षटक संपते. एका षटकांचा खेळ झालाय. 19 धावा, 1 गडी बाद. घेऊन येतो. आपण पाहूया षटक क्रमांक 2. ग्लेन बैती पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय. गोलंदाज येतोय विनोद. हा गोलंदाज एक चांगली मॅच बंदर पकाडी वर्सेस धारिवली असे संघ एकमेकांच्या समोर. पाहूया एका षटकात 19 धावा ठोकल्यात. कालच्या दिवसात पराभूत झाला होता बंदर पकाडी संघ. आमचे चांगले मित्र आहेत ग्लेन बैती. पुढील बॉल खोलगट टप्प्याचा चेंडूचा लॉंग ऑफला फटका खेळला. 1 धाव तर मिळेलच. मित्राचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा सहजरीतीने पूर्ण करेल. आपण मनोहर भंडारी सर, ऍडव्होकेट दिलीप किनी सर आणि गणेश किनी सर हॅलो चेक यांचा सत्कार आपण पार पडणार आहोत मंचाच्या समोर. कोळी आगरी एकता समाज मंडळाकडून होणारा हॅलो कोळी आगरी एकता समाज मंडळातर्फे पुढचा होणारा सन्मान हा मनोहर भंडारी साहेब, ऍडव्होकेट दिलीप केणी साहेब आणि गणेश केणी साहेब यांचा असेल. कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त सन्माननीय मुकेशभाई भंडारी त्यांना सन्मानित करीत आहेत. किशोर साहेब ही या सन्मान कार्यामध्ये आपला हातभार लावत आहेत. मनोहर भंडारी साहेब, ऍडव्होकेट दिलीप केणी साहेब आणि गणेश केणी साहेब आपला मनपूर्वक आभार. ज्या प्रकारची मैत्री आपली मुकेश भाईंसोबत आहे, त्याचबरोबर कोळी आगरी एकता समाज मंडळासोबत आपल्याला आपलं जे नातं आहे अशाच प्रकारे मजबूत राहो
आपल्या मैत्रीचा जो गोडवा आहे तो असाच निरंतर राहो. मनोहर भंडारी साहेब, ऍडव्होकेट दिलीप केणी साहेब आणि सन्माननीय गणेश केणी साहेब, आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. हॅलो हॅलो चेक. चौकारला धावसंख्या 30, एक गडी बाद. अजून 2 चेंडू बाकी आहेत. थोडासा आवाज होऊ दे, आवाज बडे. हॅलो चेक. 30 धावा, एक गडी बाद. पुढचा बॉल. गोलंदाज विनोद आतापर्यंत 11 धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये. स्ट्राईक मार्गावर फलंदाज दीपक. आड्या बॅटने केलेला फटका समालोचनला सलामी देण्यासाठी आमच्या पाहुण्यांसाठी आणि खूप चांगली कॅच स्वप्नील कोळी यांच्याकडून पाहायला मिळाली. 6 ने पुढे वाढेल. 36, 36 धावा. अजूनही एक चेंडू बाकी असेल या षटकातील. बंदर पकाडी हा संघ मात्र आज खूप चांगली कामगिरी करतोय. शेवटचा बॉल. यावेळी आणखीन एक दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि चेंडू निघून जाईल. चेंडू थांबणार नाही. बॅक टू बॅक येतोय दीपकच्या बॅट मधून षटकार. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटके धावा आहेत. 42, 43. एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना बंदर पकडीचा संघ. शेवटचं षटक मनोरी आणि कुलवेम. मॅग्निफिसंट कुलवेम संघ टॉस साठी या. मॅग्निफिसंट आणि मनोरी संघ आपण टॉस या. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. पहिला चेंडू ग्लेन मैत्री ऑफ साईडला खेळतोय आणि चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 जमीन करता. एक चांगला चौकार आलाय. धावसंख्या 46, 46 धावा आजच्या दिवसातील हाय स्कोर मात्र पाहायला मिळेल का. ग्लेन बैती आणि दीपक हे फायर झालेत. 8 मध्ये 27 बनवलेत ग्लेननी, तर दीपकने बनवलेत 5 मध्ये 19 आणि 8 मध्ये 27 वर खेळतोय ग्लेन.
हम सम्मानित कर रहे हैं सम्माननीय तुषार मेहता साहब को, डेप्यूटी कलेक्टर पीए, और साथ ही साथ समाज सेवक विवेक कदम जी भी हमारे साथ मौजूद हैं। तुषार मेहता जी और विवेक कदम जी, आपके उपस्थिति के लिए आपका शुक्रिया। तुषार मेहता जी डेप्यूटी कलेक्टर पीए दमन और समाज सेवक मर्ड से जो ताल्लुकात रखते हैं, विवेक कदम साहब हमारे साथ मौजूद हैं। तुषार मेहता जी, आपके इस प्यार के लिए, आपके योगदान के लिए आपका तहे दिल से धन्यवाद। विवेक कदम साहेब, आपलाही मनपूर्वक आभार। आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, कोळी आगरी एकता सामन्यांसाठी दिलेला आहे, त्याबद्दल आपलंही मनपूर्वक धन्यवाद। 56 टार्गेट आहे। बंदर पकडी संघांनी 55 बनवलेत आणि धारावली संघ तुम्हाला 56 धावा बनवायच्यात। एक मोठं टार्गेट आहे। मॅग्निफिसंट कुलवेम आणि मनोरी संघ चला टॉससाठी या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत। थोडस वेळ घेतो आणि नक्कीच आपल्या इथे उपस्थित जर आपण पाहिलं असेल तर मड गावातून एक बिलॉंग करणारे आपले विवेक कदम सर यांची जर आपली तुमची माहिती त्यांना सांगणं ही खूप छोटी गोष्ट आहे, कारण त्यांचे कार्य एवढे मोठे आहेत ना सर। डेप्यूटी कलेक्टर सर तुषार अपना विवेक कदम सर बहुत अपने मड बिलॉन्ग से बहुत अच्छा एक काम है, त्यांचं काम एवढं छान आहे ना। आज विकलांगासाठी त्याला जायला याला साधन नसताना त्याने एक गाडी, एक परिधान, एक शब्दाने फक्त बघितलं गेले तर 15 दिवसात त्याला गाडी, लायसन्स सगळं त्याने एक उपलब्ध करून दिलं। एवढे मॅचेस मड मध्ये झाल्यात, अन्न म्हणजे एक सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं, तेही त्यांच्या सरांकडून आपल्याला नेहमी भेटत असतं। दोन्ही दिवस जेवणाची सोय ती त्यांच्याकडे नेहमी भेटत असतं, कारण त्यांचा शब्द माझ्याकडे तर अपूर्व आहेत। खूप मोठी व्यक्ती आहेत आणि मी धन्यवाद, सॉरी काय चुकलं असेल तर। चला आपण टॉस करणार आहोत। मॅग्निफिसंट कुलवेम आणि मनोरी या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत। आपण टॉस फेकतील भाईंच्या हस्ते। 55 बनवलेत आणि 56 टार्गेट आहे। चला बंदर पकाडी ग्लेन आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीचे बॅटर पाठवा। येस आलेले आहेत। आमचे पंच सुद्धा रेडी आहेत। राज धनवर आणि आपण सरांचं व्यक्तिमत्व केलं, खूप चांगली पंचगिरी केलं 2 मॅच मध्ये आजच्या दिवसात। ते अंपायरचे धुरंधर मात्रे सर, त्यांचं सुद्धा कौतुक करेल मी। आजच्या दिवसात सुद्धा 2 मॅच अंपायरिंग, आजच्या दिवसात 2 मॅच अंपायरिंग। घेतलाय बॉल। चला मॅचला सुरुवात होईल तसा तुमच्यासोबत जॉईन होतील एक बोरिवली या परिसरातील एक बुलंद आवाज किशोर गुर्रव सर तुम्हाला ऐकायला मिळतील। ठीक आहे। आता तिकडे जे सन्मान चालू आहे ते कोण सन्मान? कोण मॅग्निफिसंट कुलवेमने टॉस जिंकला आणि बॅटिंग टॉस त्यांनी जिंकला ना स्वप्नील? धारिवली मास्टर्स विरुद्ध बंदर पकाडी हा सामना। नाणेफेक जिंकली, धारिवली संघाने प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला। 55 धावा कमावल्या बंदर पकाडी संघाने। आता 56 धावांचं आव्हान स्वीकारत धारिवलीची दुसरी फेरी सुरू। दीपक टू सुधीर आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत, विकेटचं पतन, पहिला झटका संघ धारिवलीला। 0 धावा, 1 गडी बाद संघ धारिवली। सन्माननीय समाजसेवक विवेक कदम साहेब आमच्या सोबत उपस्थित आहेत। त्याचबरोबर हमारे साथ डेप्यूटी कलेक्टर पीए सम्माननीय तुषार मेहता जी भी यहाँ पर उपस्थित हैं दमन क्षेत्र के। और
ये दोनों महानुभाव हमारे इस उत्सव में शामिल है। विवेक कदम साहेबांची सेवा करण्याची जी सवय आहे ती मी स्वतः पाहिलेली आहे। मड या क्षेत्रामध्ये जेव्हा नुकतंच सामन्यांचं आयोजन झालं होतं तेव्हा दोन्ही दिवस येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी, परिवारजनांसाठी, प्रेक्षकांसाठी दोन दिवस मड येथे आपल्या खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था, त्यानंतर पारितोषिकांमध्ये सहकार्य, विकलांग व्यक्तींना सहकार्य, प्रत्येक मडच्या समस्या सोडवण्यामध्ये ज्यांचा पुढाकार असतो असे सन्माननीय विवेक कदम साहेब आमच्या सोबत उपस्थित आहेत। विवेक कदमजी यांनी भाईंच्या शब्दाला मान देऊन आज थेट मुंबई ते दमण हा प्रवास केला आणि आज श्री महालक्ष्मी चषकामध्ये उपस्थित राहून महालक्ष्मी चषकाची शोभा वाढवली, त्याबद्दल विवेक कदम साहेब आपला मनःपूर्वक आभार। आपके साथ दमन डेप्यूटी कलेक्टर पीए सम्माननीय तुषार मेहता जी भी हमारे साथ मौजूद हैं। तुषार जी, आपका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा और हमारे इस कोली आगरी एकता समाज मंडल के फैमिली का हिस्सा आप बन चुके हैं। ये दोस्ती ऐसे ही बरकरार रहे और ऐसा ही आपका प्यार हमारे साथ आने वाले अनेक सालों तक रहे। तुषार साहब, आपका तहे दिल से शुक्रिया। विवेक कदम जी, तुषार जी, मी आपल्याला निवेदन करेन की आपण कृपया सामन्याचा आनंद घ्यावा। बंदर पकडीचा जेवढ्या कॅच घेतील प्रत्येक कॅचला 200-200. बंदर पखाडी संघाचे दिनेश जेवढेही झेल टिपतील त्या प्रत्येक झेल पाठी त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक तुषार केणी तुषार केणी यांच्याकडून असेल। Yes. विवेक जी, लोककल्याण कार्यामध्ये विवेक साहेब तुम्ही घेत असलेला पुढाकार हा आम्हाला सर्वांना माहितीच आहे। आज श्री महालक्ष्मी चषकाच्या निमित्तानं कोळी आगरी एकता समाज मंडळ सुद्धा या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी मदत निधी उभारत आहे आणि ही मदत निधी आतापर्यंत जवळजवळ 30,000च्या आसपास पोहोचलेली आहे। आज दमणच्या विकलांग व्यक्तींना सहकार्य केले जाईल, त्यांच्या भवितव्यासाठी गरजेची असणारी मदत निधी त्यांना दिली जाईल। ही रक्कम 30,000 पोहोचलेली आहे। विवेक साहेब, लोककल्याण कार्यामध्ये जो गोडवा असतो, जे समाधान असतं, ते आपल्या व्यतिरिक्त कोणाला दुसऱ्याला माहित नसेल आणि आपल्यासारख्या व्यक्ती आहेत म्हणूनच लोककल्याण कार्य करण्याची सवय आमच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा लाभते। धावसंख्या पोहोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10, 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज संघ मॅग्निफिसंट कुलवेमला जिंकण्यासाठी। विवेक साहेब, आपल्याला आणि भाईंना एकत्र पाहून मला फार आनंद होतोय। त्यामागचे एक कारण ही आहे की दोन्ही व्यक्तिमत्व अशी आहेत की पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि षटकार, 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 11 चेंडू 40 धावांची गरज।
पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि षटकार. विवेक साहेब, आपण आणि भाईंना एकत्र पाहून खरोखरच मला फार समाधान लाभत आहे, कारण की दोन्ही आपण अशी व्यक्तिमत्व आहात ज्यांना लोकांची सेवा करण्यामध्ये फार जास्त आनंद होतो. आणि तुम्हा दोघांना पाहून आम्हीही कुठे ना कुठे प्रयत्न करीत असतो की लोककल्याण कार्यामध्ये सहकार्य व्हावं. आज कोळी आगरी एकता समाज मंडळाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दमण येथील दिव्यांग व्यक्तींसाठी प्रत्येक खेळाडूंकडून, प्रत्येक पाहुण्यांकडून छोटी मोठी मदत निधी एकत्रित करण्यात आली आणि ही राशी आता 30,000 रुपयांच्या आसपास पोहोचलेली आहे. ही सर्व मदत निधी आम्ही दमणच्या विकलांग व्यक्तींच्या विकासासाठी त्याचा वापर करणार आहोत. आज संध्याकाळच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपण ती डिस्ट्रीब्यूट करू. षटकार. धारिवली संघ 28 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 9 चेंडू 28 धावांची गरज. 9 balls 28 needed. नाईन बॉल्स 28 needed. आणि विवेक साहेब, आपल्या माहितीसाठी की केवळ क्रिकेट पुरतच मर्यादित कोळी आगरी एकता समाज नाही आहे. 2013-14 सालची आमची स्थापना आहे. आणि चला षटकाराचा आनंद घेऊया. 6 धावा. आता 8 मध्ये 22 धावांची गरज. लागोपाठ 4 सिक्सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संतोषसाठी जोरदार टाळ्या. दिनेश यांच्याकडून. वेल डन दिनेश, वेल डन दिनेश. संतोष यांच्या गोलंदाजीवरती लगातार 4 षटकार आपण पाहिले. विवेकजी, 2013-14 सालची स्थापना, तेव्हापासून क्रिकेटचं माध्यम साधून कोळी आगरी गावांपर्यंत पोहोचणं, समुद्र किनाऱ्यावरती सामन्यांचं आयोजन, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे महिलांसाठी उपयोगी असलेल्या कौटुंबिक वस्तूंचं वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्यांच्या पालकांचा सत्कार, त्यांच्यासाठी मदत निधी, तशाच प्रकारे वृक्षारोपणाचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर आदिवासी मुलांना मदत निधी, कोरोनाच्या काळात मदत निधी आणि स्वच्छता अभियान यासारखे अनेक लोककल्याण कार्य आम्ही भाईंच्या नेतृत्वाखाली राबवत असतो. आणि जवळजवळ 15 वर्ष हे एकमेव असं मंडळ आहे जे क्रिकेटचं माध्यम साधून लोककल्याण कार्य सुद्धा करतं, दिव्यांगांना, विकलांगांना मदत सुद्धा करतं. आणि कुठे ना कुठे आज आमच्या मंचावरती आपण उपस्थित आहात, ही सुद्धा आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. धन्यवाद सर. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 balls 18 needed. पुन्हा एकदा मोठा शोक. 1 bounce. उत्कृष्ट क्षेत्र रक्षण. सिंगल मिळालेला आहे. 6 मध्ये 17 धावांची गरज. 6 balls 17 needed. Six balls 17 needed. सहा चेंडू 17 धावांची गरज. झाला भाई, सर्व झालं. हो झालं. सांगितलं ना. वाईड +4. वाईड +4. 6 चेंडू 12 धावांची गरज. 6 balls 12 needed. 6 चेंडू 12 धावांची गरज. स्लोवर आर्म डिलिव्हरी.
ज्या पद्धतीने दिनेश यांनी 8 चेंडूंमध्ये 30 धावांची खेळलेली खेळी ही अविस्मरणीय अशी आहे. 8 चेंडू 30 धावा. मोजेस बैती चार चेंडू 12 धावांची गरज. आतापर्यंत दिनेश यांना शांत ठेवलेलं आहे गोलंदाजाने. 4 चेंडू 12 धावांची गरज. प्रकाश टू दिनेश. आज अनेक अटीतटीचे सामने आपण कोळी आगरी एकता समाज मंडळाचे पाहिले. हा सामना सुद्धा तेवढाच अटीतटीचा. ज्या पद्धतीने दिनेश यांनी जुजारू खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. अजून एक जबरदस्त प्रहार. महालक्ष्मी षटकार. तीन चेंडू 6 धावा. दिनेशच्या 10 चेंडूंवरती व्यक्तिगत 36 धावा. 10 चेंडू नाबाद 36. दिनेश थारिवली आकर्षक फलंदाजी, अविस्मरणीय फलंदाजी. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू. 3 मध्ये 5 धावांची गरज. तीन मध्ये 5 धावांची गरज. वाईडचा इशारा. तीन मध्ये 4 धावांची गरज. आणि दिनेश मात्र मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये. त्वरित सामन्याला सुरुवात करायची. 3 मध्ये 4 धावांची गरज. आणि या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून केलेला हा प्रहार. विजेता ठरले दारिवली. वेल डन दारिवली. कॉंग्रॅच्युलेशन दारिवली. हार्ड लक बंदर पखाडी. मनोरी आणि